माझं नाही ऐकलत ना, मला प्रपोज नाही केलत ना, तर हात द्या. पकडा. हा, सोडा आता. तर मी उडी मारेन. व्हॉट? लीला खाली उतर. जे मला प्रपोज नाही केलत ना, तर खरंच मी उडी मारेन ना. खाली उतर पहिले. एक तर तुम्ही लांब व्हा, नाही तर उडी मारेन मी आता. मी लांब लीला व्हा. तुम्ही लांब व्हा. लीला मी लांब राहतो, खाली उतर आधी. तुम्ही करणारच प्रपोज? काय मूर्खपणा चालेल, खाली उतर. काय करणार? ठीक आहे, मारते मी उडी. नाही, काय चाललंय? मग करा ना प्रपोज. मी मारते आता उडी. लीला नाही, स्टॉप इट. ओ मॅडम, काय करताय? जीव देताय का? खाली उतरा पहिले. हा माणूस तुम्हाला त्रास देतोय का? काय? हो काका, हे ना खूप त्रास देतात मला. म्हणजे बघा ना, खरं तर त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, पण प्रपोजच करत नाहीयेत. त्यांनी प्रपोज नाही केलं ना, तर मी तर उडी मारणार आहे आता. ओ मॅडम. लीला, ओ साहेब, काय ते प्रपोज का काय ते करून टाका ना. उगाच मॅडमचा जीव जाईल आणि आमच्या जीवाला घोर. अहो पण म्हणजे काय, तुमचं प्रेम नाही का यांच्यावरती? हे बघा, तसं नाहीये. पण तसं नाहीये, म्हणजे आहे ना प्रेम, मग करा ना प्रपोज. हे बघा याचे, आता मी 3 पर्यंत मोजी ना. प्रपोज नाही केलं 3 म्हणेपर्यंत तर उडी. आणि कसं आहे ना, आता आहेत ना हे साक्षीदार हवालदार काका, हे सांगतील सगळ्यांना. हिटलर नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून बिचारा बायकोने जीव दिला. काय काय? सुरू 1 अहो थांबवा, तिला काय करताय तुम्ही? लीला खाली उतर. 2 साहेब, मॅडमला वाचवा. 2.5 ओ थांबवा त्यांना, काहीतरी करा. अहो 2.25 लीला खाली उतर. 3ला 2 कमी, 3ला 1 कमी. मी आता मारते. करतो कधी करतो. कधी? मला जाऊ दे, मारते मी उडी. मला विचार करायला वेळ दे प्लीज. नक्की? विचार करायला वेळ दे ना. प्रॉमिस? प्रॉमिस. आता खाली उतर. ठीक आहे. थँक्यू काका, तुमच्यामुळे जे तयार झालेत प्रपोज करायला. यांच्याकडे बघून वाटत नाहीत की हे तुम्हाला प्रपोज करतील म्हणून. चला. एजे, थँक्यू. यू आर इम्पॉसिबल. भुकेने मला एक तर जीव माझा. काय करताय तुम्ही? स्वयंपाक. काय केली? कसलं काय जाळून टाकली, भाकरी केली म्हणे. हे तुम्हाला खरंच स्वयंपाक करता येत नाही का? हा, नाश्ता म्हणून जे दिलं त्याने काही पोट भरलं नाही माझं. कावळे ओरडतात, मला वाटतं चक्कर येईल मला. म्हणून मला जेवायचं आहे, म्हणून मीच स्वतः बाजारात गेले ना. हा, हे सगळं आणून दिलं ना तुम्हाला. हा, तर जेवण करायचं सोडून काय करताय? स्वयंपाक करायच्या नावाखाली माझ्या स्वयंपाकघराची वाट लावली तुम्ही. कालिंदी ताई, आम्हाला आमच्याकडे असा सगळा स्वयंपाक करायची सवय नाहीच आहे ना. आता काय करणार? आमच्याकडे शेफ असतो. आम्ही कधीतरी स्वीट डिश वगैरे बनवली तर तेवढीच. आणि आम्ही फक्त टेस्ट करतो, बनवत नाही काही. बरं, तुम्हाला नाही येत ना? नाही येत. ठीक आहे. हा, मी शिकवते. दाल खिचडी करायची, पटकन होते. तेवढी शिका म्हणजे झालं. हा, ठीक आहे, शिकवा. हे अगं, तू हे कांदा टोमॅटो मिरची कापून घे. दुर्गा, इकडे सरस्वत. मला माहितीये, साबुदाणे घ्यायचं ना खिचडीसाठी. अगं बाई, डाळ खिचडी करतोय ग आपण, है ना? घे. हा लसणाचा कांदा हा सोलून दे. अरे वा. विराज, ऐकलंस ना? बाबा आज कोणाला तरी प्रपोज करणार आहे. हो दादा, ऐकलं ना. लीला, आय विश की तुला बाबांनी असं फिल्मी स्टाईल मध्ये प्रपोज करू दे. हो. आमच्याकडून तिला खूप खूप बेस्ट विशेस. या लीलाला संपवायला निघालो होतो, पण आता यांची लव्ह स्टोरी बघायची वेळ आली माझ्यावर. बर, चालू द्या. मला ब्रेकफास्ट रेडी झाल्यानंतर बोलव, मी आहे रूम मध्ये. हा, या बाळा, आपण पण जाऊया. हा, ठीक आहे. प्रपोज
प्रपोज करणार आहे तेजे तुम्हाला. नक्कीच आनंद झाला असेल तुम्हाला खूप, पण मला वाटत नाही तुमचा आनंद फार काळ टिकेल म्हणून. सांगितलं का एजेने तुम्हाला कुठे प्रपोज करणार आहेत ते? नाही. का? मला 100% गॅरंटी आहे एजे नक्की तुम्हाला तिथे प्रपोज करतील जिथे त्यांनी अंतराईंना प्रपोज केलं होतं. कारण एजे बिंग एजे ते अजूनही अंतराईंना विसरले नाही आहेत. बघा ना, इतके दिवस झाले तुमच्या लग्नाला, तरीही तुमच्या खोलीत कोणाचा फोटो आहे? अंतराईंचा. हे जे आजही त्या फोटोशी गप्पा मारतात, त्यांच्याशी बोलतात. कुठल्याही शहाण्या माणसाला हे सहज कळेल की याचा अर्थ काय आहे. याचाच अर्थ एजे अजूनही अंतराईंना मिस करतात. आणि काय ना, एजेंच्या मनात अजूनही अंतराईंनाच जागा आहे. सॅड. आय फील सॅड फॉर यू. तुम्हाला आयुष्यात कायम सगळं सेकंड हँड मिळालंय ना. म्हणजे आधी आई सेकंड हँड, सॉरी, आणि नंतर नवराही सेकंड हँड, त्याचा सेकंड हँड संसार, आणि आता सेकंड हँड प्रेम. तुम्ही मला कशाही वाटत असलात ना, तरी मला वाईट वाटतं तुमच्याबद्दल. नशीब असते एकेकाच. बिचाऱ्या लीलाई,